नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरटीची फॉर्मची तारीख निघालेली आहे, परंतु आता भरपूर साऱ्या पालकांचा प्रश्न आहे की नेमकं पालकांनी फॉर्म कधीपासून भरायला सुरुवात करायची। बघा काय झालं माहिती का, 9 तारखेला आरटीने ऑफिशियल वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन सुरू केलेले होते। परंतु हे जे रजिस्ट्रेशन होते ना 9 जानेवारीला सुरू झालेले, तर ते रजिस्ट्रेशन होते शाळेसाठी। म्हणजे शाळेला आधी ना पोर्टलवरती पूर्ण डाटा द्यावा लागतो की आमच्याकडे एवढे एवढे विद्यार्थ्यांसाठी जागा आहे वगैरे, त्यांना त्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागते। ओके, त्यानंतर काय झालं, त्यांनी त्याची तारीख 19 तारखेपर्यंत दिलेली होती की 19 तारखेपर्यंत सगळ्या शाळांनी रजिस्ट्रेशन करा म्हणून। पण 19 तारखेपर्यंत ते रजिस्ट्रेशन पूर्ण झाले नाही, म्हणून काय केलं, परत मुदतवाढ दिली शाळांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी। मग ती तारीख केली 27 तारखेपर्यंत, 27 जानेवारी होती। तर आता काय झालं, 27 पर्यंत सुद्धा भरपूर शाळांचे रजिस्ट्रेशन झालेले नाहीये पूर्ण, त्याच्यामुळे आणखीन त्यांनी याच्यामध्ये मुदतवाढ दिलेली आहे। आता त्यांनी तारीख दिलेली आहे आपल्याला 30 तारीख। तर बघा ही तारीख कशी चेक करायची, आपण इथं ऍडमिशन शेड्यूल वरती आल्याच्या नंतर या ठिकाणी इथं क्लिक करायचं, ऍप्लिकेशन राऊंड इथं 1 ला सिलेक्ट करा तुम्ही। त्यानंतर इथं सिलेक्शन जी लिस्ट आहे या ठिकाणी रेग्युलर सिलेक्शन लिस्ट यावरती क्लिक करा, तुम्हाला शेड्यूल दिसून जाईल। हे जे दिसत असेल तुम्हाला बघा, तर याच्यामध्ये जी लास्ट तारीख आहे ना स्कूल रजिस्ट्रेशन साठी, तर ती दिलेली 30 तारखेपर्यंत, म्हणजे पूर्ण जिल्ह्यातल्या शाळेसाठी ही सूचना आहे। तर आता 30 तारखेपर्यंत ज्या ज्या शाळेचे रजिस्ट्रेशन वगैरे पूर्ण झाले की त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी हे पोर्टल सुरू होणार आहे। त्यानंतर आपण विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन म्हणा किंवा विद्यार्थ्यांचा फॉर्म फिलिंग या ठिकाणी आपण करू शकतो। तोपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। जर कदाचित 30 तारखेपर्यंत पूर्ण शाळेचे रजिस्ट्रेशन झाले तर त्याच्यानंतर नेक्स्ट डे ला कदाचित ते पोर्टल ओपन करून देऊ शकतील, परंतु जर झाले नाही तर आणखीन मुदतवाढ यामध्ये देण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे याचे जे पण नवीन अपडेट्स वगैरे आहे तर मी लवकरच आपल्या सह्याद्री नेट कॅफे इंस्टाग्रामला पेज आहे त्यावरती सुद्धा टाकणार आहे, आणि सह्याद्री नेट कॅफे आपल्या युट्यूबला जे चॅनल आहे त्यावरती सुद्धा मी पूर्ण याचे अपडेट टाकणार आहे। सोबतच आरटीचा फॉर्म कसा भरावा, यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आहे, फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची आहे, आणि नंबर लागण्याचे चान्स कसे वाढतील तुमचे, याचं पूर्ण मार्गदर्शन मी तुम्हाला सह्याद्री नेट कॅफे हे आपल्या युट्यूब चॅनलवरती करणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व गरजू होतकरू पालकांसोबत नक्की शेअर करा।